अमरावती जिल्ह्यात त्रिशूलच्या नावाखाली शस्त्रास्त्र वाटपाबाबत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले आहेत। त्या म्हणाले की ही शस्त्रे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात वितरित केली जात आहेत, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो। पत्रकार परिषदेत या संदर्भातील छायाचित्रे दाखवत त्यांनी विचारले की जर या शस्त्रांचा गैरवापर झाला तर त्याला कोण जबाबदार असेल। यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाल्या, फडणवीस गृहमंत्री असताना अशा घटना कशा घडत होत्या, हे प्रशासनाचे अपयश आहे। या शस्त्र वाटपाची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना व्हॉट्सअप पत्राद्वारे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे आवाहन त्यांनी केले। तर मला आश्चर्य याचं वाटतं आहे की आपण एकीकडे क्लेम करत राहतो की आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि दुसरीकडे काही संघटना स्वतःला हिंदू म्हणून, जसं हिंदू तर मी पण आहे, आणि त्रिशूलाचं वाटप करून अक्षरशः गुप्तीचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे। आता आम्ही बसलो असतो त्यावेळेला मला एक्सप्लेन केलं आमच्या दादांनी की त्रिशूल काय असतो। तर त्रिशूल एक मोठा लंबा आकाराचा असतो, शंकर भगवान त्यांच्या हातामध्ये ठेवतात, ते त्रिशूल आहे। आणि पुरातन काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावाला, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होतात, त्यावेळेला तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठी ते त्रिशूल त्या ठिकाणी राहायचं आणि मग तो मोठा दांडू त्याला राहायचा। पण आता असं आहे, आता जे त्रिशूलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्तीचं वाटप आहे। मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ, त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या। तो म्हणजे काही पण सुरू आहे, हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे। हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही, पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे। उद्या जर या शस्त्रांचं वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार, असं आमचं ठामपणे म्हणणं आहे। याचवेळी भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले की त्रिशूल स्वसंरक्षणासाठी देण्यात आला आहे, त्यात काहीही चुकीचे नाही। काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, रोहिंग्या मुस्लिमांकडे असलेली धारदार शस्त्रे आणि बंदुका काँग्रेसवाल्यांना दिसत नाहीत। सैफ अली खानवरील हल्ल्यात त्रिशूलचा वापर करण्यात आला नव्हता, तर धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता। काँग्रेसने या वस्तुस्थितीवर आश्चर्यचकित होऊ नये, समजून घ्या। डॉक्टर बोंडे म्हणाले की त्रिशूलच्या नावाने होणारे वितरण स्वसंरक्षणासाठी आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही। यशोमती ठाकूरनी जशी गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली होती तशी पट्टी बांधलेली आहे। गांधारीला दुःशासन आणि दुर्योधनाचं क्रौर्य, त्याचे कटकारस्थान दिसत नव्हते आणि यशोमती ठाकूरला मुस्लिमांमधले रोहिंगे आणि बांगलादेशी दिसत नाही। खरं जर पाहिलं तर प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये सत्तूर आणि कोयते असतात, जे जास्त घातक असतात। स्वसंरक्षणासाठी साधा त्रिशूल प्रत्येकाला दिला तर आपल्या भगिनीचं, मुलीबाळीचं, मुलांचं स्वसंरक्षण तरी करू शकतील। त्या काही बंदुका पिस्तूल नाही आहे आणि त्यामुळं कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आकांडतांडव करायचं आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहे रोहिंगे, बांगलादेशी, याच्यावर कानाडोळा करायचा, हा यशोमती ठाकूरचा चांगला डाव आहे। अमरावतीमध्ये रोहिंगे, बांगलादेशी सापडायला लागले, त्यांना कोणी जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कोणत्या नेत्यांनी शिफारस केली, कोणत्या नेत्यांनी दडपण आणलं, हेही पण बाहेर यायला लागलं आहे। आणि त्यासोबतच कोण लोक त्यांना रोजगारासाठी, राहण्यासाठी घरं भाड्यानं देतात, रोजगारासाठी व्यवसाय उपलब्ध करून देतात, ते सुद्धा बाहेर येते। आणि त्याच्यामुळं कांगावा करण्यासाठी हे त्रिशूल जे आवश्यक आहे स्वसंरक्षणासाठी, आणि त्यामुळं यशोमती ठाकूरनी डोळ्यावरची पट्टी काढावी आणि जागृत होऊन पाहावं समाजामध्ये काय सुरू आहे।
अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.